ज्या क्षणाचं आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत, सोमनाथ भगवान आपल्यामध्ये येत आहेत आणि ते जेव्हा येत आहेत आपण सगळे भजन करून भक्तिमय वातावरणात त्यांचं स्वागत करूया.
स्क्रीनवर दिसतंय असं तर फोटो घ्यायला आता फोटोग्राफर आपण पूजा सुरू करणार आहोत. पण आपल्या दिव्य तत्वाला ईश्वराला अनुभूती करण्याचं सगळ्यात सोपं मार्ग म्हणजे ध्यान आहे. तर आपण पूजेच्या आधी डोळे बंद करून ओम नमः शिवाय जाप करूया. सगळ्यांनी बसून घ्यायचे. सगळ्यांनी बसून घ्या आणि डोळे बंद करूया. पहिले 3 वेळा ओंकार करूया. मग सोबत ओम नमः शिवायचा आपण जाप करणार आहोत. डोळे बंद असतील एक श्वासात आणि बाहेर ओंकारासाठी श्वासात दादा कॅमेरा समोर जास्तच होतं कॅमेरा लाईव्हमध्ये आहे तुम्ही
अभी संकल्प करते हैं, जिन्होंने भी संकल्प लिया है अपने संकल्प के प्रति मन में प्रार्थना करेंगे। ओम विष्णु विष्णु विष्णुरात्मेय प्रवर्तमानस्य अद्यब्रह्मणः द्वितीयपरार्थे श्रीहरेः श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे महामेरोः शुभदक्षिणे पार्श्वे बौद्धावतारे त्र्यम्बकक्षेत्रे सैन्यपर्वते गोपर्गावनगर्याम् अस्मिन् वर्तमानकालं व्यवहारिके प्रभवादि संवत्सराणां मध्ये श्रीविश्वावसुनामसंवत्सरस्य उत्तरायणे ग्रीष्मऋतौ आषाढमासे शुक्ले पक्षे अद्य चतुर्थ्यां शुभऋतौ वासरः वासरस्तु भानुवासरयुक्तायाम् एवं गुणविशेषणविशिष्टायां पुण्यायां पुण्यकाले महापुण्यशुभतिथौ संकल्प किया है बोलेंगे बाबा उपाता समस्ता दुरितक्षया द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अपना गोत्र जन्म नक्षत्र जन्म राशि और अपना नाम में स्मरण करेंगे। जिनको अपना गोत्र पता नहीं है वो कश्यप गोत्र, दूसरी बहादुर गोत्र या फिर शिव गोत्र का उच्चारण कर सकते हैं। जिनको नक्षत्र राशि पता नहीं है वो जन्म नक्षत्र जन्म राशि का उच्चारण कर सकते हैं। फिर अपना नाम उच्चारण करना है और अपने संकल्प के प्रति मन में प्रार्थना करना है। अस्यजमानस्य गोत्रोत्पन्नस्य अमुकगोत्रोद्भवस्य जन्म नक्षत्रे जन्म राशौ जातस्य जातायाः अमुकनामधेयस्य अमुकनाम्न्याः अपने कुटुंब के 10 सदस्यों को हमें नाम करना है। सह कुटुम्बानां क्षेमस्थैर्य वीर्यविजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ
श्री सोमनाथेश्वर महादेव जी के चरणों में श्री श्री कृष्ण के चरणों में अर्पण कर दीजिएगा। तन्मध्ये निर्विघ्नता चित्ते आदौ महागणपति स्मरणं च करिष्ये। ओम गणानां गणपतिं भवामहे कविं कवीनामुपविश्ववस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदाय शृण्वन्नोतिभिश्चेदसादनं वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हस्ते
नीलकंठाय नमः श्रीरुद्राय नमः श्रीशिवाय नमः सोमनाथेश्वराय नमः नामाक्षरकूलान् समर्पयामि। अथ धूपम् ॐ वनस्पतिरसोत्पन्नो गन्धाढ्यो धूपोत्तमः आग्रय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपमाग्रापयामि। ॐ ज्योतिष्शुक्लं च देवानां सदसप्रियः प्रभावः तेजदीपोऽयं प्रतिगृह्यताम् श्रीसोमनाथेश्वराय नमः। स्थापितप्रत्यक्षदीपं दर्शयामि धूपदीपानन्तरम् आचमनीयं समर्पयामि। अथ नैवेद्यं पुरतो निधाय तद्दत्तेन परिशिष्यामि। अमृतोपस्तरणवति स्वाहा तेन मुद्राः प्रदर्श। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ ज्ञानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे स्वाहा। निवेदयामि भोजनशाणेन फलप्रभो आवाहित श्रीसोमनाथेश्वराय नमः। पुरतस्तापितरम्भापदानि नैवेद्यं निवेदयामि। भोगे फलसमायुक्तं नादवल्लीकलेलितं चूर्णकर्पूरसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्। श्रीसोमनाथेश्वराय नमः। एलालफलनैवेद्यं निवेदयामि। भोगे फलं ताम्बूलं समर्पयामि। अधिकफलप्राप्तये महामङ्गलनिराजनं च करिष्ये। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। श्रीसोमनाथेश्वराय नमः। महामङ्गलनिर्मलम् निराजनानन्तरम् आचमनीयं समर्पयामि। रक्षां धारयामि। देवस्य रक्षास्थिरतां हस्तौ रक्षाल्य हस्ते पुष्पाक्षतां गृहीत्वा सकलवेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिः। ॐ राजाधिराजाय प्रसन्नसाहिने नमो वयं वै श्रवणाय कर्मणे तमेवा वाग्वामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। आवाहित श्रीसोमनाथेश्वराय नमः। सकलवेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। यानि कानि च पापानि जन्मान्तरहृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वर। रक्ष मां जगदीश्वर। आत्मप्रदक्षिणनमस्कारान् समर्पयामि। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। श्रीसोमनाथेश्वराय नमः। इदमर्घ्यं प्रसन्नार्घ्यं समर्पयामि। अनेन मृगपूजनेन श्रीसोमनाथेश्वरः प्रीयताम्। ॐ तत्सत्। श्रीकृष्णार्पणमस्तु।
सकलमङ्गलानि भवन्तु
जय गुरुदेव। आज आपण सगळे खूप भाग्यशाली आहोत की या ठिकाणी सोमनाथचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याचे जे अंश आहे त्याच्याबरोबर आपण पूजा आणि त्याच्या दर्शनाचा लाभ घेतो. सोमनाथ, सोम म्हणजे चंद्र आणि चंद्राचे नाथ म्हणजे सोमनाथ. एक खूप सुंदर आख्यायिका गोष्ट या ज्योतिर्लिंगाबरोबर वेगळी. चंद्राला एक शाप मिळाला होता. त्याची पण गोष्ट अशी आहे की दक्ष प्रजापिता जे ब्रह्माचे पुत्र त्यांच्या 27 कन्या मुली होत्या आणि ते त्या 27 कन्यांकरता मुलींकरता सुंदर वर शोधत होते. आणि त्यांनी विचार केला चंद्रापेक्षा अजून सुंदर वर कोण असू शकतो. आज पण एखाद्याला सुंदरतेची उपमा द्यायची असेल तर आज पण आपण चंद्राची उपमा देऊ है ना. तर त्यांनी असं ठरवलं की चंद्रापेक्षा अजून सुंदर वर कोण असू शकतो आणि त्यांनी चंद्राला आपल्या सर्व मुलींचा विवाह चंद्राबरोबर केला. विवाह तर झाला पण त्याच्यामधल्या एकाच मुलीवरती चंद्राचं जास्त प्रेम आलं. तिचं नाव होतं रोहिणी. सगळ्यात जास्त वेळ मान सन्मान प्रेम हे तिलाच मिळायला लागलं. बाकीच्या ज्या मुली होत्या त्या लागल्या. आणि मग त्यांनी त्यांच्या वडिलांकडे दक्ष प्रजापिता त्यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला तर काही वेळच मिळत नाही. दक्ष प्रजापिता चिडले. म्हणाले हे बरोबर नाही. मी जेव्हा पाणी तुमचं ही जबाबदारी होती नैतिक धर्म होता की सगळ्यांना समसमान द्यायला पाहिजे पण तुम्ही नाही करत आहे. त्याच्यावरती क्रोधित झाले आणि ते म्हणाले तुम्हाला कसला अभिमान आहे तुमच्या सुंदरतेचा तुमच्या आकर्षकतेचा. मी शाप देतो तुम्ही तुमचं ते अस्तित्वच संपुष्टात येईल हरवून बसाल. आणि त्यांनी तो शाप चंद्राला दिला. ही जर तुम्ही गोष्ट बघाल तर 27 जे नक्षत्र आहेत ना त्यांची ही गोष्ट आहे बेसिकली. अश्विनी भरणी कृतिका रोहिणी हे जे नक्षत्रांच्या नाव आहेत ती दक्ष प्रजापिताचे मुली आणि चंद्राबरोबरची ती गोष्ट आहे. जर तुमच्यातल्या कोणाला थोडंसं ज्योतिष कळत असेल तर असं म्हणतात की प्रत्येक जो प्लॅनेट असतो प्रत्येक जो ग्रह असतो त्याची उच्चेची राशी असते त्याच्यामध्ये तो सगळ्यात चांगलं फळ देतो किंवा सगळ्यात जास्त पॉवरफुल असतो. तर चंद्राची उच्चेची राशी असते वृषभ आणि त्याच्यामध्ये हे रोहिणी नक्षत्र येतं. तर ही ती गोष्ट आहे बेसिकली. आणि त्याला शाप मिळाला की तुझी जी सुंदरता आहे तुझं जे काही अस्तित्व आहे तेच तुम्ही हरवून बसाल संपुष्टात येईल. मग चंद्र काळजीत पडला आणि त्यांनी विचार केला की मृत्युंजय म्हणजे साक्षात ईश्वराची जर आपण प्रार्थना केली आराधना केली तर आपण या शापातून मुक्त होऊ शकतो. आणि त्यांनी शिवाची आराधना सुरू केली. त्याच्या तपस्येला फळ आलं. साक्षात ईश्वर त्याच्या समोर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले काय तुझी इच्छा आहे. तर त्यांनी सांगितलं मला असा असा शाप मिळालेला आहे. तुम्हाला मृत्युंजय म्हणतात. तुम्ही मृत्यूपासनं त्याच्यावरती विजय मिळवून देता. माझा अस्तित्व संपणार आहे म्हणजे मृत्यूसारखंच आहे. तुम्ही यापासनं माझा बचाव करा. आणि ईश्वराने शिवाने सांगितलं मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालोय. काळजी करू नको. तुझं अस्तित्व संपुष्टात येणार नाही. मी असा आशीर्वाद देतो. पण दक्ष प्रजापिताने तो शाप दिलाय
त्यामुळे तो पण व्यर्थ नाही जाणार, ते पण तुला भोगायला लागेल, पण तुझं अस्तित्व काही संपू देणार नाही. म्हणून असं म्हणतात. त्यानंतर चंद्र पौर्णिमेनंतर कलेने छोटा छोटा होत जातो आणि अमावस्या येईपर्यंत पूर्णपणे संपत नाही, पण ऑलमोस्ट त्याचं ते नष्ट होतं. पण परत त्यानंतर अमावस्येनंतर तो कलेने वाढतो आणि पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा तो परत आपल्या स्वरूपाला प्राप्त करतो. आणि काशी पौर्णिमांना तर तो आणखी त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो. कोजागिरी पौर्णिमा असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, त्यावेळी तो अधिक मोठा आणि आकर्षक दिसतो. ही ती गोष्ट आहे. आणि मग चंद्राने सांगितलं की तुम्ही जसं माझं अस्तित्व संपुष्टात येण्यापासून वाचवलं, तशीच कृपा तुम्ही यानंतर सर्वांवरती करा आणि तुम्ही इथेच स्थापित व्हा. सौराष्ट्रामध्ये सोमनाथ लिंगा ज्योतिर्लिंगाच्या नावाने त्याची स्थापना झाली. सोमनाथ म्हणजे चंद्राची नाथ. चंद्राचं अस्तित्व संपुष्टात येण्यापासून ज्यांनी वाचवलं त्यांना सोमनाथ असं म्हणतात. आणि सौराष्ट्रामध्ये त्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. ज्योतिर्लिंग म्हणजे काय? ज्योती हे बघा, एखाद्या व्यक्ती जर मरण पावला तर आपण गुलीभाषेमध्ये म्हणतो ना, त्याची प्राण ज्योत मालवली. ज्योत म्हणजे काय माहिती? ज्योत म्हणजे साक्षात जिथे प्राण आहे. मग ज्योतिर्लिंग म्हणजे काय? जिथे साक्षात ईश्वराचा, शिवाचा प्राण वास करतो त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात. मग सौराष्ट्रामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग जिथे असं मान्यता आहे की साक्षात ईश्वराचा प्राण वास करतो, ते ज्योतिर्लिंग तिथे स्थापित झालं आणि प्रसिद्ध व्हायला लागलं. असं म्हणतात चंद्राचं अस्तित्व ज्यांनी वाचवलं होतं तो काय नाही देऊ शकत. मग सर्व जगभरातून लोक त्याच्या दर्शनाकरता आपले जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्या पाशी आणून समर्पित करण्याकरता यायला लागले आणि ते ज्योतिर्लिंग खूप प्रसिद्ध झाले. एक काळ असा होता की असं म्हणतात जे सोमनाथाचं मंदिर होतं ते सोन्याचं बनलेलं होतं आणि त्याच्यावरती हिरे जवाहरात लागलेले होते. इतकं प्रसिद्ध, ज्ञानाकरता, भक्तीकरता, समृद्धीकरता ते प्रसिद्ध होत गेलं. आणि इतिहास आपल्या सगळ्यांनी वाचलेला आहे. असं म्हणतात काही जे आक्रांते होते, ज्यांनी त्याच्यावरती आक्रमण केलं, अशा लोकांच्या नजरेत आलं. मोहम्मद गजनी नावाचा एक आक्रांता होता, ज्यांनी ती समृद्धी बघून, ती सगळी भक्ती बघून तिकडे आकर्षित झाला आणि ते लुटण्याकरता त्याने काही वेळा त्याच्यावरती आक्रमण केलं. असं म्हणतात 17 वेळा सोमनाथावरती त्याने आक्रमण केलं. तिथलची काही समृद्धी होती ती लुटण्याकरता दरवेळी येऊन तिथे जे काही मिळेल ते तो घेऊन जायचा, लोकांना मारायचा. 17व्यांदा जेव्हा त्यांनी शेवटचं आक्रमण केलं तेव्हा सगळं काही लुटण्यासारखं घेऊन त्याचं मन नाही भरलं. असं म्हणतात त्यांनी त्या मंदिराचं देखील खंडन केलं, तोडलं आणि ते जे शिवलिंग होतं त्याचं देखील खंडन केलं. असं म्हणतात ते ज्योतिर्लिंग हवेमध्ये तरंगायचं, जमिनीवरती नव्हतं. ते जे चंद्राने स्थापित केलं होतं ते हवेमध्ये अधांतरी असायचं. तिथे ऊर्जेचं क्षेत्र, एक मॅग्नेटिक फील्ड असं होतं की त्याच्यावरती ते अधांतरी तरंगायचं. त्याला देखील तोडलं त्यांनी. आणि मग तिथले जे पुजारी होते त्यांना रावलं नाही गेलं. त्या अग्निहोत्री तिथले जे होते त्यांनी जे पण त्या खंडित लिंगाचे अवशेष त्यांना मिळाले ते घेऊन ते दक्षिण भारतात पळून गेले त्याला वाचवण्याकरता. आणि तो जो परिवार होता ज्यांच्याकडे ते अंश होते त्यांनी ते सांभाळून ठेवले, त्यांना लिंगाचा आकार दिला, त्यांची पूजा करायची. 1000 वर्ष असं म्हणतात त्या परिवाराने ते सांभाळून ठेवलं. आणि मग 1924 मध्ये तिथले जे शंकराचार्य होते त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी सगळी कथा सांगितली की आमच्या परिवाराने ते कसं सांभाळून ठेवले आणि याचं करायचं काय. ते
म्हणजे शंकराचार्य त्यांना म्हणाले की अजून तुमच्या परिवाराची सेवा त्याच्याबद्दलची संपलेली नाहीये, अजून 100 वर्ष तुम्हाला त्याची सेवा करायची. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये एक शंकर नामक संत असतील, त्यांच्याकडे येऊन हे तुम्ही द्या, त्याच्या पुढची जबाबदारी ते घेतील. ते 100 वर्ष 2024 मध्ये संपले आणि मग शंकर नाम म्हणजे परमपूज्य श्री श्री रविशंकरजींकडे ते सर्व घेऊन आले. त्यांना सांगितलं की असं असं त्याचे अंश आमच्या परिवाराने सांभाळून ठेवले, याचं पुढे काय करायचंय ते तुम्ही ठरवा. आणि गुरुदेव म्हणाले ठीक आहे, आनंदाने मी याची जबाबदारी स्वीकारतो, याची स्थापना जरूर कुठेतरी आपण करूया, पण त्याआधी याची पूर्ण देशभरामध्ये यात्रा होईल आणि आपण सर्वजण भाग्यशाली आहोत. ते जे 11 अंश होते त्यांच्याकडे, ते जे त्यांनी गुरुदेवांकडे समर्पित केले, त्यातलेच आज 2 अंश आपल्या समोर इथे आहेत. आज आपण त्याची पूजा केली आणि आता सत्संग आणि त्याच्या दर्शनाचा लाभ देखील आपण घेणार आहोत. आपण खूप भाग्यशाली आहोत की हे आपल्याला अनुभव करायला मिळाला. 11 अंश त्याच्यातले 2 अंश आज इथे आहेत. 2 अंश का ते पण तुम्हाला काही वेळात मिळेल, कारण त्या सर्वच्या सर्व 11 अंशांमध्ये आज पण प्रचंड ऊर्जा आहे. जसं एखादं मॅग्नेटिक फील्ड असतं, त्या पद्धतीचं मॅग्नेटिक फील्ड एक ऊर्जा क्षेत्र आज पण त्याच्यामध्ये आहे. जसं चुंबकामध्ये असतं, लोहचुंबकामध्ये कसं असतं, त्या पद्धतीचं ऊर्जा क्षेत्र आज पण त्याच्यामध्ये आहे. त्याचं पण दर्शन आपण थोड्याच वेळात करणार आणि त्याच्यानंतर इथे आपण दर्शनासाठी ते इथे तुम्हाला मिळेल, त्याचं दर्शन मिळेल. इथे येऊन प्रत्येकाने दर्शन घ्या. त्याचे खूप नियम आहेत, प्रोटोकॉल्स आहेत. जर तुम्ही बघितलं असेल येताना देखील ते मी सगळं सोहळ्यामध्ये सगळं त्याचं मेंटेन करतो. त्याला कोणाला स्पर्श करायची परमिशन नाहीये. त्याच्यावरती जर तुम्ही पूजा पण बघितली असेल तर मी त्याच्यावरती नव्हतो करत, त्याच्या बाजूला करत होतो. त्याच्यामध्ये इतकं ते ऊर्जा आज पण आहे. त्याचे नियम खूप काही आहेत जे आम्ही सगळेजण पाळतो आहोत. आणि एक तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण ते करा. तुम्ही दर्शन करू शकता. जर काही फूल वगैरे चढवायचं असेल तर इथे समोर देऊ शकता. त्याच्यावरती आपण काही करत नाही, करू शकत नाही. ईश्वरासमोर आलं ना की काय करायला पाहिजे माहिती? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही आपल्या चिंता, प्रश्न, मनामध्ये इच्छा असतील ना त्या समर्पित करायला पाहिजे आणि फुलासारखं बनायला पाहिजे. फूल चढवा हे नाही म्हणत ईश्वर. ईश्वर म्हणतं तुम्ही फुलासारखं प्रसन्न व्हा. हा फूल कसं पूर्णपणे उमललेलं असतं, त्या पद्धतीने आपली चेतना, आपलं मन पूर्णपणे उमललं पाहिजे हे ईश्वर म्हणतो. ती स्थिती ईश्वराच्या समोर येऊन चढवायची. फूल तर एक सिंबल आहे ना, एक सिंबल सारखं आपण फूल चढवतो किंवा बिल्वपत्र चढवतो. ईश्वर काय म्हणतो? बिल्वपत्र तर एक सिंबल आहे की जसं रज तमस सत्व 3 गुण असतात, ते गुण चढवून तुम्ही त्याच्यावरती उठा हे ईश्वर म्हणत असतो. तर ते आपल्याला करायचं. तर इथे जे याल, इथे येताना तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतात, चिंता असू शकतात, इच्छा असू शकतात. येताना अलाउड आहे, पण इथून जाताना ते तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. ते ईश्वराला समर्पित करा. इथं जाताना जर काही मिळाला तर प्रसाद आणि चेहऱ्यावरती एक स्मित हास्य घेऊन जाऊ शकतो. दुसरं इथं काहीच न्यायला लावून चिंता, प्रश्न, इच्छा ते परत न्यायला अलाउड नाही. आम्ही तिकडे दरवाजावरती 2 लोकांना ठेवणार. जर एखाद्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य स्माईल नसेल त्याला परत पाठवणार. काय घेऊन चालले चिंता त्या इकडे सोडून जा. इथनं जाताना फक्त प्रसन्न स्मित हास्य आपण घेऊन जाऊ शकतो. हीच खरी पूजा. पूजेचा अर्थ पूर्णतेतून जन्माला आलं त्याला पूजा म्हणतात. इतकं तृप्त झाले तुम्ही, इतके पूर्ण झाले आणि जे काही केलं ती पूजा. आणि तुम्ही पूर्ण झाले कसं काय? चेहऱ्यावरती मोठं स्माईल
गाडीत आलं तर कळतं की पूर्ण आहे, तृप्त आहे. हा, तर आज आपण खरंच खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला हे सगळं दर्शन करायला उपलब्ध होत आहे. तर कृतज्ञतेने ग्रेटफुल खरंच तुम्ही सर्वांनी याचं दर्शन. आता मी जे म्हटलं की त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा आज पण आहे, त्याचं एक छोटंसं दर्शन आपण करूया आणि त्याच्यानंतर इथे मंदिरामध्ये आपण त्यांना प्रस्थापित करू आणि त्याच्यानंतर सगळ्यांना दर्शनाकरता येऊ. तो स्क्रीनवरती सगळ्यांना दिसतच आहे. इकडे हे आहे त्यामुळे त्याची काही चिंताच नाही. जसं दोन चुंबकांमध्ये कसं आकर्षण असतं. आता हे एक लिंग खाली ठेवलेलं आहे, दुसरे तिकडे स्क्रीनवरती दिसणारच आहे तुम्हाला. जसं मी त्याच्या जवळ घेऊन जातो त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा, इतकं एक मॅग्नेटिक फील्ड आहे की त्याच्या जवळ नेलं तर ते एकमेकाला पकडून घेतलेलं आहे. बघितलं, पूर्ण ऊर्जेने भरलेलं आहे. त्याच्या जवळ जरी गेलं तरी जसं चुंबकामध्ये कसं आकर्षण असतं तसं आहे त्याच्यामध्ये. नमः पार्वती पतये सोमनाथ भगवान की जय. बघितलं, इतकं ऊर्जा त्याच्यामध्ये अजूनही आहे की एक ऊर्जेचं क्षेत्र, एक मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये. तर आता आपण त्यांना इथे प्रस्थापित करूया. एकीकडे सत्संग चालू करूया आणि मग एकीकडे हळूहळू दर्शनाची हे करा. एकीकडे दर्शन सुरू. एका रांगेत सगळ्यांनी दर्शन घ्यायचंय. एक रांग ठेवायची, प्रत्येकाला दर्शन होईल. शेवटच्या व्यक्तीपर्यंत दर्शन घेतलं जाईल. खोलू नका 2 मिनिटं सर, 2 मिनिटं थांबा. जागा घेऊ द्या त्यांची.
पडणार स्टँड इकडे घेऊन ये. कमी करायचं हाईट कमी जय शंभो महादेवा
असं म्हणतात देवासाठी देवाच्या दर्शनासाठी वाट पाहणं ही पण एक तपस्या आहे. तर आपण सगळे या तपस्येचा पण लाभ घेऊया, भगवान आपण दर्शन करूया, सगळ्यांना दर्शन होऊ द्या आणि पुढे जाऊन जेव्हा पण सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना होईल जे पण नियोजन होईल त्याच्यासाठी इथे देणगी पेटी ठेवलेली आहे, दानपेटी ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या शक्तीने यथाशक्ती तुम्ही इथे दान करू शकता आणि ठरवा आपल्याला भक्ती नाही करायचं, भक्तीचा वापर करूया, मनात प्रेम आणि भक्ती करूया. जय गुरुदेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. डम 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 डमरुवाला, डम 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 डमरुवाला,
कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची
वासुदेव